नमस्कार मंडळी, पाऊस पडत असो किंवा थंडीची सकाळ, चहासोबत खारी खायला कोणाला आवडत नाही. पण तीच खारी जर आपण घरच्या घरी आणि अस्सल चुलीवर बनवली तर आज आपण बनवणार आहोत एकदम खुसखुशीत आणि जिभेवर विरघळणारी मैद्याची खारी, ती सुद्धा गावाकडच्या चवीने. चला तर मग माझ्या चुलीपाशी तुमचं स्वागत आहे. काही मोजक्याच वस्तू वापरून आपण ही खारी बनवणार आहोत. आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणारे साहित्य काय आहेत ते बघूया. 2 वाटी मैदा इथे मी घेतलेला आहे. 1 चमचा ओवा, तसेच 1 ते 2 चमचे तेल आणि मीठ. आपण सुरुवातीला एका प्लेटमध्ये मैदा टाकून घेऊ. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ यामध्ये घातलेलं आहे. आता यामध्ये 1 चमचा ओवा असा हाताने किस करून टाकायचा आहे आणि त्याबरोबरच हे 1 ते 2 चमचे तेलही यामध्ये आपण घातलेलं आहे. आता हे मिश्रण अगदी व्यवस्थित आपल्याला चोळून घ्यायचं आहे. बघा, पिठाचा असा मोठा गोळा झाला पाहिजे, म्हणजे आपलं मोहन प्रमाणात अगदी अचूक असं समजावं. त्यात थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, पीठ जास्त सैल करायचं नाही, तर घट्टसरच मळायचं आहे. पीठ जितकं छान मळलं जाईल तितकं आपली छान पुरी फुगणार आहे. इथे माझं पीठ मस्त असं मळून झालेलं आहे. त्याला आपण थोडंसं तेलाचं वरून हात लावून घेऊया. हे आपल्याला 5 ते 10 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता मी इथे एका वाटीमध्ये 2 चमचे मैदा घेतलेला आहे, किंवा यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर ही यूज करू शकतो. आणि त्यातच 2 ते 3 चमचे मी तेल टाकलेलं आहे. ही क्रीम आपल्याला खारीसाठी लागणार आहे. खारीला छान पदर सुटण्यासाठी आपण आता साठा बनवून घेतलेला आहे. हे मिश्रण लावल्यामुळे खारीला लेयर्स खूप छान येतात. छान असं एकदम मस्त फेटून घेतलेलं आहे. बघा, हे क्रीम जितकं हलकं आणि पांढरं होईल तितकीच आपली खारी खुसखुशीत होणार आहे. इथे मळलेल्या पिठाचे मी 3 असे मध्यम आकाराचे गोळे तयार करून घेणार आहे. आपल्याला ह्या गोळ्यांचा मस्त अशी एक मोठी पातळ पोळी लाटून घेणार आहोत. इथे आपण आता एका उंड्याची पोळी लाटून घेऊया. पोळी जितकी सारखी आणि पातळ असेल तितकेच खारीचे पदर छान पडतात. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हलक्या हाताने आपण ही पोळी लाटून घेऊया. जर पीठ पोळपटाला चिटकत असेल तर तुम्ही थोडा कोरडा मैदा लावू शकता, पण पीठ आपण घट्ट मळल्यामुळे ते सहज चिटकणार नाही. इथे माझी एक पोळी लाटून झालेली आहे. आता मी दुसरी ही पोळी याच पद्धतीने लाटून घेणार आहे आणि आपण तिसरी ही पोळी याच पद्धतीने लाटून घेणार आहोत. चला, आपल्या 3ही पोळ्या इथे छान प्रकारे अशा लाटल्या गेलेल्या आहेत. आता आपण पुढची तयारी करू. आता आपण जी खास क्रीम तयार केली होती ती या लाटलेल्या पोळीवर सगळीकडे लावून घेऊया. बघा, मी हाताने ही क्रीम लावते, कारण हाताने ती अगदी कडेपर्यंत व्यवस्थित पसरली जाते. ही क्रीम लावल्यामुळे आपल्या खारीला बेकरीसारखे छान पापुद्रे सुटणार आहेत. त्यावर मी ही दुसरी पोळी अंथरून असाच आपण ह्यालाही ही क्रीम लावून घेणार आहोत. इथे महत्त्वाची टीप म्हणजे ही क्रीम लावताना कंजूसी करू नका. पोळीच्या प्रत्येक भागावर ही क्रीम लावली गेली पाहिजे. क्रीम लावून झाली की त्यावर थोडा कोरडा मैदा भुरभुर. यामुळे काय होते की जेव्हा आपण खारी तळतो किंवा बेक करतो तेव्हा तिचे पदर एकमेकांना चिटकत नाहीत आणि खारी छान फुगते. आता मी यावर तिसरी ही पोळी अंथरून घेतलेली आहे. त्यालाही मी हा क्रीमी छान लावणार आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ही क्रीम आपण पूर्ण पोळींवर लावून घेऊया.
ही क्रीम जितकी एकसारखी लागेल तितकीच आपली चुलीवरची खारी खुसखुशीत होईल. आता आपण याची छान अशी याला क्रीम लावून घेऊया. आता आपण या पोळीची पहिली घडी घालून घेऊया. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशी ही घडी घालायची आहे. त्याचबरोबर या साईडनी पण अशीच घडी घालून घेऊ आणि या साईडनीही आपल्याला रोल करून घ्यायची आहे. बघा, अगदी पाकिटासारखा आकार तयार झालेला आहे. ही घडी घालण्याची पद्धत तुमच्या खारीला बेकरीसारखे लेयर्स देणारे आहे. आता ही घडी आपण मस्त असं चारी बाजूनी लाटून घेणार आहोत. लाटून घेताना जास्त जोर द्यायचा नाही, नाहीतर लेयर्स दबले जातील. छान अशी आपण ही घडी एकदम हलक्या हाताने लाटून घेऊया. आपली घडी मस्त अशी लाटून झालेली आहे. आता चाकूने आपल्याला हव्या त्या आकारात खारीचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत. मी इथे छोटे चौकोनी काप करून घेणार आहे. काप करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, चाकू अगदी धारदार असावा म्हणजे काप छान पडतात. हे बघा, बाजूने किती सुंदर लेयर्स दिसत आहेत. आतापासूनच खारी किती छान पदर सोडणार आहे याचा अंदाज येतोय. खारीचे काप जास्त जाडही नकोत आणि एकदम पातळही नकोत. मध्यम आकाराचे काप ठेवले की ती तळताना किंवा बेक होताना छान फुगते. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी हे सगळे काप तयार करून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता इथे आपले सगळे काप तयार झालेले आहेत. आता आपण हे तळून घेऊया. इथे आपली चूल छान पेटलेली आहे. आता कढईमध्ये मी तेल घालत आहे. तेल मस्त आपल्याला कडकडीत होऊन द्यायचं आहे. आता एक एक करून खारीचे काप आपण तेलात सोडूया. एकाच वेळी खूप गर्दी करू नका, म्हणजे त्यांना फुलायला छान जागा मिळेल. सुरुवातीला याला लगेच झारा लावायचा नाही, त्यांना हळूहळू तेवढ्याच जाळावर वर येऊन द्यायचं आहे. पहा किती छान अशा आपल्या खाऱ्या तळत आहेत. हे बघा, तेलात जाताच आपल्या खारीचे पदर कसे सुटायला लागलेले आहेत. किती छान फुगली आहे आपली खारी. आता हलक्या हाताने तिला आपण उलटून घेऊया. दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. बघा किती सुरेख रंग आलाय आणि खुसखुशीत दिसते. आता आपण ही खारी छान अशी तळून घेऊया. आता आपण ही खारी बाहेर काढून घेऊया. जास्त लाल करायची नाही, कारण बाहेर काढल्यावरही तिची शिजायची प्रक्रिया थोडा वेळ सुरूच असते. अशाच प्रकारे आपण उरलेल्या सर्व खारी तळून घेणार आहेत. तर मंडळी, आपली चुलीवरची खुसखुशीत मैद्याची खारी तयार आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर लेयर सुटलेत आणि रंगही अगदी छान आलाय. गरम गरम चहासोबत ही खारी खायला खूपच मजा येईल. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की घरी करून पहा आणि तुमची खारी कशी झाली आहे हे कमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि माझी ही गावरान पद्धतीची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत शेअर करा आणि हो, आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा, जेणेकरून माझ्या अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.